हॅलो युट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्त्र स्वागत असो. आजी, हम्म मी इंटरनेटवर वाचलं होतं की काय बरं? की भेंडी खूप पौष्टिक असते. पण आजी, मला साधी भेंडीची भाजी नाही खायची आहे. मग आमटी करू? हो हो, चालेल. बर, चालेल. आज कोकण स्टाईल भेंडी करी करते आणि त्याला काहीतरी हवं की नाही बरोबरीला, म्हणून भेंडी फ्राय करते. तर हे दोन्ही करून दाखवते, भेंडी करी आणि भेंडी फ्राय कोकण स्टाईल. चला तर किचन मध्ये. हे बघा, भेंडी, आता भेंडीची आमटी आणि भेंडी फ्राय, भेंडी करी बघा कोकण स्टाईल. तर हे भेंडी करीसाठी असे भेंडी कापायचे आणि मध्ये त्याला चीर पाडायची आणि तळायला हे उभे असे कापायचे. आता भेंडीच्या आमटीला खोबरं लागणार आहे आणि हे सगळं नुसतं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, उडदाची डाळ, चण्याची डाळ, मेथी, धणे, नंतर जिरं, राई हे सगळं भाजून घ्यायचंय आणि खोबरं नुसतंच वाटायचं आहे. हे वाटण आणि त्याच्यात लाल तिखट, हळद घालायची, चिंचेचा कोळ आणि गूळ थोडा, मीठ आणि लागणारं पाणी आणि तेल एवढं साहित्य लागणार आहे. हे बघा, मेथी, उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि धणे हे घालते आजी. तेल घालायचं नाही, नुसतं सुकं भाजायचं आणि त्यातच जिरं घालायचं एवढं एवढं. हे बघा, जिरं आणि मोहरी फोडणीला पण घालायची आणि ही वाटणात भाजायला पण टाकायची. हे सगळं भाजायचं. ह्यातच थोडेसे जरा जाडसरपणा येण्यासाठी तांदूळ, आमटीला जरा जाडसरपणा येण्यासाठी तांदळाचे 4 दाणे टाकायचे आणि हे सगळं भाजायचं. सुगंध बघा किती छान सुटलाय. हे बघा, हे भाजले आहे एवढं. हे सगळं मिक्सर मध्ये काढून घ्यायचं. आणि थोडं थंड झालं, थोडं थंड होऊ दे. हे थंड झालं की खोबरं घालायचं आणि लाल तिखट आणि हळद हे सगळं वाटण वाटायचं आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, बारीक वाटून आणलंय. आता फोडणी घालताना तेल गरम करत ठेवलं होतं मी. हे बघा, तेल घालते. प्रथम भेंडी तळून घ्यायची आपण. भेंडीला मीठ लावलेलं आहे. भेंडी तळून घ्यायची. हे बघा, भेंडी तळून झाली आहे. त्याच तेलात आपण फोडणी देऊया. भेंडी काढून ठेवते. त्यातच आपण जिरं, नंतर मेथीचे दाणे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि चांगलं फोडणी तडतडली की हे वाटण टाकायचं. एवढं सगळं वाटण टाकलं. आपल्याला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं. मला वाटतं थोडं पाणी लागेल, थोडं पाणी घालते. यात ही भेंडी घालायची. थोडं मीठ,
आणि चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ की आपली आमटी आता उकळू दे, 1-2 उकळ येऊ दे. बघा भेंड्याची करी, भेंडी करी आपली एकदम सुगंध खूपच छान सुटलाय. कारण मेथी मोहरी आपण भाजून टाकतो ना, त्याच्यामुळे सुगंध वेगळाच येतो. खरी गोवांस करी झाली. तर ही करी तयार झाली. आता भेंडी फ्राय करून तुम्हाला दाखवते कसं काय ते. आता भेंडी फ्राय साठी मी तवा गरम करत ठेवलाय. आता त्याच्यात काय घालायचं बघा. आधी थोडं मी मीठ घातलं होतं, कारण मीठ लावून ठेवायला लागतं ना. पण आता थोडंच मीठ घालूया. लाल तिखट, हळद, आणि थोडा चिंचेचा कोळ आणि त्याला लावण्यासाठी आपलं तांदळाचं पीठ आणि बारीक रवा हा मिक्स करायचा. हे बघा, हे सगळं लावून घ्यायचं प्रत्येक भेंड्याला. तेल घालते. आणि ही भेंडी तळून दाखवते तुम्हाला. हे बघा, कुरकुरीत तळायची. आता परतून घेते जरा. हे बघा, झालेली आहे खालच्या बाजूनी. हे बघा झाले आहेत भेंडी. हे बघा चांगले खरपूस झालेली आहेत. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. या जेवायला. हे बघा, भेंडा करी आणि भेंडा फ्राय. येवा जेवायला. पाहिलात ना व्हिडिओ तुम्ही, पहिल्यापासून पाहिलात ना. सोपी आहे ना एकदम रेसिपी. तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. ह्याच्यावर काय कमेंट्स असतील तर जरूर कळवा. आणि तुमची कुठली आणखी आवडीची आमटी असेल तर ती मला सांगा, मी ती जरूर करेन. बाय. या. माझ्या आईला ही बोल. माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय. बाय.